स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. सकाळी आज ज्यांनी शक्तिपात ग्रहण केला, आता आपण ऍक्च्युअल त्या एनर्जीला फील करणार आहोत की तुम्हाला काय मिळालं. तर ज्यांनी पण पाणी घेतलं नसेल, जवळ पाणी घेऊन घ्या. छोट्याशा बाउलमध्ये थोडंसं मीठ टाकून आणा. आपण सॉल्ट ऍक्टिव्हिटी पण करणार आहे. आणि आज तुम्ही अनुभव घेणार आहे की तुमच्या स्पर्शाने तुम्ही तुमच्या वेदनांना कमी करू शकणार आहे. रेकी स्पर्श चिकित्सा जी जगामध्ये अनेको देशांमध्ये हॉस्पिटलमध्ये वापरले जाते आरोग्याच्या समस्यांसाठी, स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी, आज आपण या स्पर्श चिकित्सेचा स्वतःसाठी अनुभव घेणार आहोत आणि स्वतःच्या शारीरिक दुखण्यांना कशा पद्धतीने कमी करतं ते आपण बघणार आहोत. ओके. सो स्वागत आहे सर्वांचं. मी कालच सांगितलं होतं रोजचीच लिंक असते, लिंक बदलणार नाही. ठीक आहे. मला एक दोन मेसेज आलेले आहेत की बाबा त्यांचा शक्तिपात सुटून गेला, आता आम्ही काय करायचं, कारण शक्तिपात झाल्याशिवाय तुम्ही प्रॅक्टिस करू शकत नाही. तर त्याच्यासाठी उपाय हा आहे. दोन उपाय आहे. जे लोक सेकंड आणि थर्ड लेवलला पुढे ऍडमिशन घेतील त्यांचा लेवल 2च्या शक्तिपाताच्या आधी लेवल 1चा शक्तिपात करून देण्याची माझी जबाबदारी राहील. ठीक आहे. दुसरा उपाय, जेव्हा केव्हा आपली फ्री बॅच लागेल नंतर त्या बॅचमध्ये लेवल 1चा शक्तिपात घेऊन घ्या. हे दोनच उपाय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. कळलं? पहिला उपाय, जे लोक सेकंड लेवल ज्यांचा शक्तिपात राहून गेलेला आहे, जे लोक सेकंड लेवलला ऍडमिशन घेतील त्यांचा लेवल 1च्या शक्तिपात लेवल 2च्या शक्तिपाताच्या आधी करून देण्याची माझी जबाबदारी. आणि जे लोक ऍडमिशन घेऊ शकणार नाही काही कारणांनी, त्यांनी जेव्हा केव्हाही आपली लेवल 1ची परत एकदा फ्री बॅच होईल त्या बॅचमध्ये तुम्ही शक्तिपात घेऊ शकता. पण शक्तिपात झाल्याशिवाय आपण पुढच्या लेवल करू शकत नाही. तर म्हणूनच शक्तिपात होणं गरजेचं आहे. लेवल 1ची सुद्धा प्रॅक्टिस तुम्ही करू शकणार नाही. म्हणजे हे 10 दिवसांचं सेशन पण कामाचं पडणार नाही जोपर्यंत तुमचा शक्तिपात होत नाही. ओके. चला, तर मग आता आपण सुरू करूया. याच्यासाठी सगळ्यांनी आणलं का मीठ वगैरे? सांगितलंय मी. पाणी आणलंय. त्याला 2 मिनिटं तिथे पटकन आणा बरं, काही लोक उठल्यात जागेवरनं. ओके. सो सगळ्यांनी माझ्यासोबत रेकीला दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे. मी सांगते ती प्रोसेस पुढे करायची आहे. दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. परत एकदा प्रार्थना सांगते. मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हात रब करायचे आहे. हात आकाशाकडे, डोळे बंद. कल्पना करा, अनंत स्रोतातनं दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. अनंत स्रोतातनं दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तुमच्या क्राऊन चक्रातनं प्रवेश करून थर्ड आय चक्र, थ्रोट चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र, रूट चक्र, दोन्ही पाय, पायाचे तळवे, दाही बोट, डोक्यांच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत ही दिव्य ऊर्जा तुमच्या 7 चक्र आणि औरामध्ये प्रवाहित होते आहे. ही दिव्य ऊर्जा तुमचे 7 चक्रांमध्ये प्रवाहित होत आहे. परत एकदा दोन्ही हात रब करा. रब युअर हँड. डावा हात खाली, उजवा हात वर. हाताची बोट कप शेप मध्ये, बोट जोडलेली. आणि अफर्मेशन द्यायचं, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 21 वेळा अंदाजे, मोजत बसू नका, पूर्ण श्रद्धेने. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा.
Charge, heal, and protect my Palma chakra. Charge, heal, and protect my Palma chakra. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. चला असं मनामध्ये म्हणत म्हणत प्रार्थना करायची आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 दोन्ही हातांमध्ये काहीतरी एक एनर्जीचा फ्लो कुणाकुणाला जाणवत आहे की काहीतरी एनर्जी तुमच्या हातामध्ये प्रवाहित होत आहे? कुणाला जाणवत आहे? गुड. आता अंदाजे 21 झाला असेल तर हात बदलायचा आहे. वरचा हात खाली, खालचा हात वर. आणि सेम अफर्मेशन. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र. 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 आता डाव्या हाताची मूठ बांधायची, हात मांडीवर ठेवायचे आणि क्राऊन चक्रावर चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. क्लॉकवाईज घड्याळीच्या दिशेने. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. आता बघा, आपल्याला काय करायचं? नाभी, आपल्या जन्माची सुरुवात कुठून झाली? नाभीपासून. तर नाभीच्या समोर क्लॉकवाईज हात फिरवायचा, टच करायचा नाही. या चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. कारण आपल्या सगळ्या नाड्या, सगळे केंद्र नाभीशी कनेक्टेड आहे. म्हणून चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा और नेवल चक्रा. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra. Charge, heal and protect my Nabhi chakra.
चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र. आता दोन्ही हात हृदय चक्रासमोर असे ठेवायचे आहेत आणि म्हणायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 Charge, heal, and protect my body and aura. 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 आता बघा, सगळ्यांनी जी एनर्जी आता एकवटलेली आहे, दोन्ही हात रब करा. रब युअर हँड. आणि एक एनर्जी बॉल तयार करायचा आहे. बघा हातामध्ये, हात असे सरळ नाही, असे थोडेसे कपशेप. हा, हात जवळ दूर करा. तुमच्या हातामध्ये एक एनर्जी जाणवेल. हे ब्रह्मांडी दिव्य रेखी शक्ती माझ्या हातांमधून प्रवाहित हो. हे ब्रह्मांडी दिव्य रेखी शक्ती माझ्या हातांमधून प्रवाहित हो. हे ब्रह्मांडी दिव्य रेखी शक्ती माझ्या हातांमधून प्रवाहित हो. हे ब्रह्मांडी दिव्य रेखी शक्ती माझ्या हातांमधून प्रवाहित हो. हे ब्रह्मांडी दिव्य रेखी शक्ती माझ्या हातांमधून प्रवाहित हो. हे ब्रह्मांडी दिव्य रेखी शक्ती माझ्या हातांमधून प्रवाहित हो. आणि जिथेही तुमच्या शरीरावर वेदना आहेत, दुःख आहेत, तिथे फक्त हात ठेवा. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवायचंय. कालावधी वेगळा असेल आणि ते दुखणं बरं होत आहे, दुखणं दूर होऊ दे म्हणायचं आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे, जस्ट हील झालेला आहे सगळा प्रॉब्लेम, असं तुम्हाला बोलायचं आहे. ओके.
हातातून संवेदना, घाई करू नका. हातातून संवेदना सुरून संपेपर्यंत हात ठेवायचा आहे. 5 मिनिटं लागेल, 10 मिनिटं लागेल. कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी जाणवेल. ठीक आहे. झालंय. झालं असेल तर थँक्स टू मी, थँक्स टू रिकी म्हणायचं. जर झालं असेल तर थँक्स टू. आणि किती लोकांचं जे काही दुखणं होतं ते कमी झालं जर इमानदारीने हात ठेवला असेल 5 मिनिटात. सारिका वावल मॅडम, कुठून आहात? माईक ऑन करा. नमस्कार. नमस्कार. काय त्रास नमस्कार. होतो मॅडम? मला ना कालपासून पोट दुखत होतं खूप. हा. आणि आता आपण जे केलं सकाळी शक्तिपाताच्या वेळेस पण खूप सुंदर अनुभव आला. मी मुलींना पण सांगितलं माझ्या की मला काय काय जाणवलं त्यावेळेस. स्पष्ट म्हणजे पूर्ण आपल्या ज्यावेळेस शांत बसलो होतो त्यावेळेस पूर्ण बॉडीमध्ये पूर्ण ते चक्रांमध्ये पूर्ण फिरताना दिसलं मला. ते कलर्स पण दिसले, पूर्ण बॉडी एकदम हलकी झाली. आणि त्याच वेळेस आपण जर तुम्ही ज्यावेळेस म्हणतात की तुमचे जे कोणते देव असेल त्यांना आठवा, त्यावेळेस स्वामी जे त्या झाडाखाली बसलेले असतात ना, ते झाड कम्प्लीट मला माझ्या इथं अगदी अगदी म्हणजे इतक्या गोल्डन प्रकाशामध्ये दिसलं ना की माझ्या अजून डोळ्यासमोरूनच जात नाहीये ते. आणि आता पण जे पोट दुखत होतं ना, ते पोट इतकं दुखत होतं की मला असं वाटत होतं मी आज क्लास नको करायला, पण म्हणलं नाही आज मला करायचंच आहे, मला बुडवायचंय. मी बसले केलं आणि माझं पोट जवळ 90% पूर्ण हे झालंय. एवढं पेन होत होतं सकाळपासून. चला, खूप छान. तर आता जर का आपण जे आता प्रॅक्टिस अजून कोणाचा एखादा एक्सपिरियन्स आपण घेऊ आणि मग मी पुढचं सांगते तुम्हाला. पुढचं जे आपल्याला वॉटर हिलिंग वगैरे करायचं आहे, अमेझिंग वॉटर हिलिंगचा एक्सपिरियन्स आपण घेणार आहे. ओके. एनीवन और कोई जिसको अभी हील हुआ, खुद का पेन खुद ने कम किया है? पटापट. मनीषा मॅडम बोला. मनीषा मॅडम अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा. सॉरी. हा बोला. माझं ना फ्रोझन शोल्डर आहे मला. आणि माझा ना हा जो लेफ्ट हँड आहे ना तो थांबला दुखायचा अगदी. मला असं आता बघा इथे इथे अजून थोडस पेन आहे मला इकडे ह्याला. ओके, क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज. कुठे आहात सध्या? तुम्ही गाव सांगा तुमचं फक्त. मी नवी मुंबई वाशीमध्ये आहे. ओके, नवी मुंबईमध्ये मनीषा मॅडम आहेत. क्लोज, डोळे बंद करा. संपूर्ण फोकस तुमच्या राईट हँड आहे ना तो? हो, राईट हँड आहे. राईट हँडवर करा. जिथे दुखत आहे तिथे तुम्ही फोकस करा. एक युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी तुमच्यापर्यंत त्या शोल्डरवर येत आहे. आणि तुमचा जे काही पेन आहे ते पूर्णपणे काढून टाकत आहे. परमनंटली, परमनंटली इट्स रिमूव्ह. परमनंटली, 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 परमनंटली. वॉट एव्हर पेन इज देअर, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. आता एक युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जीचा फ्लो तिथे येतोय आणि तो तुम्हाला तिथे उपचारित करत आहे. जस्ट रिलॅक्स. यू आर फिलिंग मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स, मोर रिलॅक्स. डीप रिलॅक्स, डीप रिलॅक्स, डीप रिलॅक्स, डीप रिलॅक्स, डीप रिलॅक्स. यू आर फिलिंग मोर रिलॅक्स, डीप रिलॅक्स, मोर रिलॅक्स, डीप रिलॅक्स. ओपन करायचं आणि हात फिरवून बघा. Oh, भारी मॅम. इट्स म्हणजे काय मॅजिक मिरॅकल जे काही आहे हे आहे. कुणाकुणाला असं थँक शिकायची इच्छा आहे की हे तुम्ही पण करू शकाल? इथे कुठलंच मॅजिक नाही आहे. ही हॉस्पिटलमध्ये वापरली जाणारी एनर्जी आहे.
बरोबर आहे. विदेशांमध्ये हॉस्पिटलमध्ये वापरली जाते ती. फक्त आपण माझं एकच ध्येय आहे, घराघरात एक हिलर तयार व्हावा म्हणून हे माझे 10 दिवसांचे फ्री सेशन असतात. पण नाही, प्रत्येक अमेझिंग, खूप छान इथे अनुभव, उपस्थित खूप. प्रत्येक व्यक्ती शिकू शकतो. ठीक आहे. आता कारण सांगते तुम्हाला. आता मी तुम्हाला वॉटर चार्जिंग तर शिकवणारच, बट बिफोर दॅट जस्ट सी. स्क्रीन दिसते का तुम्हाला? हो, वाचता येणारी स्क्रीन आहे का, की मोठी पाहिजे? मोठी करायला लागेल. हो सर. ओके. तर बघा, ठीक आहे. आता माझ्याकडे याचा ऍक्सेस नाहीये कारण स्टाफने तयार केलेला आहे. तर जर आपण इथे बघितलं तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात 3 प्रकारच्या समस्या येतात की नाही येत? हो. 3 समस्या: जीवनाचा त्रिकोण, नातेसंबंध, पैसा आणि आरोग्य. बरोबर की नाही? हो. नातेसंबंध, पैसा आणि आरोग्य. आणि अशी जर तुम्हाला एखादी टेक्निक मिळाली, की या टेक्निक मधनं कोणीतरी तुमच्याकडनं, जसं मी आता मॅडमचं हिलिंग करून दिलं किंवा तुम्हाला ही टेक्निक शिकवते असं लाईव्ह मध्ये विथ लाईफ टाईम ऍक्सेस, जेव्हाही तुम्हाला पाहिजे आहे तेव्हा जर तुम्हाला या ऍक्सेस सोबत जर ही टेक्निक तुम्हाला मिळाली तर कसं वाटेल? खूप छान. म्हणजे मी रिलेशनशिप नक्की करेन. उसको हील कर लो, पैशाची समस्या त्याला हील करून टाका, आरोग्याची समस्या त्याला हील करून टाका. कसं वाटेल? विना मी करीन नक्की. येस. विना मॅडम स्क्रीनवर का लिहिताय? रेषा का ओढताय मॅडम? मला शेअरिंग थांबवावं लागलं. ओके. सो नक्कीच फायद्याचं आहे. इथून पुढे जर या तीनही गोष्टीत जर तुमचा हँड होल्डिंग सपोर्ट देऊन जर तुम्हाला कोणी म्हटलं की या सगळ्या गोष्टींवर एक माझ्याकडे असं सोल्युशन आहे की तुम्ही स्वतःच्या सह आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मुलांसाठी या सगळ्या गोष्टी, जे काही समस्या, मुलं अभ्यास करत नाही, रिलेशनशिप मध्ये इश्यू आहे, आणि ते सॉल्व्ह करायचं आहे, आवडेल? किती लोकांना आवडेल? हो. आणि मला. जर तुम्हाला कोणी म्हटलं की बाबा जिथे तुमचं फॅमिली, हेल्थ आणि रिलेशन सगळं हील करायचंय, तर त्याच्यासाठी तुम्ही किती पे करू शकाल सांगा बरं? चॅट बॉक्स मध्ये सांगा की तुम्ही किती पे कराल. जर तुम्हाला या तिन्ही गोष्टीवर सोल्युशन भेटत असेल तर काय वाटतं, काय चार्जेस असायला पाहिजे त्याचे? अरे बापरे. एक अंदाज. तुम्ही तुमच्या लाईफची व्हॅल्यू काय करताय? जिथे तुमच्या लाईफमध्ये तुमचं हेल्थ, फॅमिली हेल्थ, तुमचं फॅमिली रिलेशन आणि फायनान्स किती किती असायला पाहिजे, त्याची व्हॅल्यू तुम्ही काय लावता? तुमच्या जीवनातल्या आनंदाची व्हॅल्यू काय आहे? डिसिजन विचार खूप महत्वाचा आहे. आपल्याला वाटतं पाहिजे तर सगळंच, पण हर चीज की किंमत होती ना. तर तुम्ही तुमच्या लाईफची किंमत किती ठेवताय ते तर सांगा. की तुमच्या दृष्टीने, मी मागत नाही तुम्हाला, तुमच्या दृष्टीने तुमच्या जीवनाची व्हॅल्यू काय ठरवताय तुम्ही? चॅटबॉक्स मध्ये टाईप करा. जर ती मी- व्हॅल्यू पैशाच्या बाबतीत मोजायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टींच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी तुम्ही काय मानसिकता ठेवता, की काय किंमत देऊ शकता? जर जिथे तुमचे नाते सुधारून राहिले आहे, जिथे तुमच्या जीवनामध्ये पैसा येऊन राहिलेला आहे, आर्थिक समृद्धीचे मार्ग ओपन होऊन राहिले आहे, फायनान्शियल ब्लॉकेजेस दूर होऊन राहिलेले आहे, किती करू शकता? काय वाटतं प्रत्येकाने? बघा, 139 लोक आहेत. त्यांनी इथे चॅटबॉक्स मध्ये टाईप करा की क्या हो सकते, आप अपने लाइफ की व्हॅल्यू क्या देते? एक लक्षात घ्या, जर मेडिकल इमर्जन्सी आली ना तर लाखो रुपये आपण जमा करतो घरच्याचा, आणि इथे तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह का होत नाही माहितीये का? तुम्ही त्याची व्हॅल्यू ठरवत. माहिती आहे, महत्वाचं आहे, पण त्याची व्हॅल्यू आपण पैशात मोजूच शकत नाही. अमूल्य आहे ते तुमचं सुख, ते पैशाने विकत घेताच येऊ शकत नाही. मी तुम्हाला आकडा ठरवायला सांगितला, कोणी 10,000 सांगितलं, पण जे रिअली म्हणतात हो. आहे ना की खरोखर याची किंमत करूच शकत नाही. कारण विचार करा, तुमचं जे काही वय आहे, तुम्ही कशाच्या मागे धावताय? सुखाच्यासाठी, नात्यांमध्ये प्रेम शोधतोय आपण, मुलांचं करिअर चांगलं व्हावं याच्यासाठी कष्ट करतोय रात्रंदिवस. याची किंमत पैशात मोजूच शकत नाही. हे जे आयुष्याचे व्हॅल्यू आहेत ना, की तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये स्वास्थ्य, नात्यांमध्ये प्रेम आणि खिशामध्ये पैसा, याची व्हॅल्यू आपण कधीच करू शकत नाही. आज तुम्ही इथे आहात
काहीतरी उद्देशाने तुम्हाला खरोखर वाटतंय की तुमच्या आज डे 8चा क्लास आहे, उद्या 9 आणि 10 आपला एकत्र होणार आहे. तर या डे 8च्या क्लासमध्ये तुम्ही माइंडमध्ये काहीतरी व्हॅल्यू ठेवलेली आहे. तुम्हाला वाटतंय की काहीतरी सकारात्मक बदल व्हावा म्हणून इथे आहे. आणि आमच्या गुरु नेहमीच म्हणायचे की रेकी त्याच्या जीवनात येते ज्याच्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल करायचं. हो. ज्यांनी आता 3,000 माझ्यात काहीतरी केलं ना ते स्वतःच्या व्हॅल्यू जीवनाची व्हॅल्यू 3,000 करतात आहे. 3,000 रुपयाची व्हॅल्यू सांगतात ते स्वतःच्या फॅमिली हॅपीनेस, हेल्थ, रिलेशन याची व्हॅल्यू त्यांनी 3,000 केलेली आहे. विचार करा. आणि तेच एखाद्या लग्न असेल ना जवळच्या नातेवाईकाचं 5,000ची पैठणी घ्यायला जातात. पण आयुष्यभराच्या आनंदाची व्हॅल्यू त्यांनी 3,000 लिहिलेली आहे. विचार करा आपली मानसिकता का बरं आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही. मी तुमच्यासारखी कधीतरी या रेकीच्या क्लाससाठी जेव्हा लिटरली सांगते माझं पुस्तक आहे, मी जेव्हा रेकीचा क्लास करायचा विचार केला होता ना तर मी जेव्हा रेकीचा क्लास करायचा विचार केला होता ना तर माझ्याकडे तेव्हा 2,000 रुपये नव्हते. क्लास करायला 2,000 रुपये नव्हते. आणि थँक्यू त्या मैत्रिणीला जिने माझी 2,000 फी त्यावेळेसची भरली होती. मी तिला 500-500 करून दिली. पण मला तिने भले पुढे प्रॅक्टिस नाही केली. माझी ती मैत्रीण आज एका शाळेवर टीचर म्हणून प्रायव्हेट स्कूलमध्ये काम करते. 30-35-40 हजार जी काही सॅलरी असेल. पण माझ्या पदरात जे तिच्या माध्यमातून ते सोनं पडलं रेकी नावाचं आणि मी रेकीचा सराव माझ्यासाठी माझ्या फॅमिलीसाठी कंटिन्युअस चालू केला. आयुष्यात इतके बिकट क्षण होते की मी जेव्हा फर्स्ट प्रेग्नंट होते आय वॉज ऍडमिटेड 7 मंथ इन हॉस्पिटल. डॉक्टरांनी 4-5व्या महिन्यात डिसिजन घेतलं होतं की वी कांट कंटिन्यू दिस प्रेग्नन्सी. आणि लिटरली तो दिवस मी अजूनही विसरलेली नाही आहे की डॉक्टरांनी 12 वाजता सांगितलं संध्याकाळी आपण 8 वाजता अबॉर्शन करावं लागेल आपल्याला, दुसरा पर्याय नाहीये. 5 वर्षानंतर राहिलेली प्रेग्नन्सी होती. मी त्या दिवशी माझ्या हसबंडचा हात सोडलाच नाही. कंटिन्यू आणि स्वामींचं नामस्मरण अंतर्मनामध्ये चालू होतं. त्या ब्रह्मांडी ऊर्जांची सोबत होती. माझी आई बाहेर रडत बसलेली होती. पण म्हणतात आपल्याजवळ जर दिव्य ऊर्जा असेल तर चमत्कार होतात. संध्याकाळी डॉक्टर आले. सिस्टरनी मला ओटी मध्ये नेण्यासाठी तयार केलं. माझी जी रूम होती जिथे मी ऍडमिट होती तिथून एका साईडला ऑपरेशन थिएटर होतं, एका साईडला डॉक्टरचं कॅबिन होतं. डॉक्टरनी एक वाक्य बोलले, ते कदाचित स्वामींचे वाक्य होते. आपण परत एकदा सोनोग्राफी करू. दुपारी 12 वाजता सोनोग्राफी ऑलरेडी झालेली होती. डॉक्टरांनी डिसिजन दिलेलं होतं. आणि रात्री 8 वाजता सोनोग्राफी झाली. डॉक्टरांनी म्हटलं वी कॅन वेट. आणि जेव्हा माझ्या बाळाचा जन्म झाला, परत मी शेवटपर्यंत हॉस्पिटलला होती 9 महिने पूर्ण झाल्यानंतर. डॉक्टरने त्याला बघून मिरॅकल म्हटलं. तर ही अशक्यातील अशक्य गोष्ट या ब्रह्मांडी ऊर्जांच्या माध्यमातून आपल्या जीवनात होऊ शकते. पण आपल्या जो आपण काय विचार करतो, आपला विचार करा की तुमचे पैसे तुम्ही घरामध्ये महागड्या वस्तू आणता, एखाद्या एक्झिबिशनला जाताना किती पैसे खर्च करता की नाही करत. पण जिथे जीवन व्हॅल्यूची जीवनातला आनंद जिथे विकत घेता येऊ शकतो तिथे कोणीतरी 3,000 रुपये व्हॅल्यू टाकली. एवढं स्वस्त आहे का हो तुमचं जीवन. तर लिटरली माझ्या या पुस्तकात मी माझ्या मैत्रिणीचं आज अमेझॉनवर बेस्ट सेलिंगवर राहिलेलं पुस्तक आहे माझं संपूर्ण सुखी जीवन के 8 तरीके. आणि माझ्या त्या मैत्रिणींनी जे मला 2,000 दिले ना त्याचा उल्लेख मी या पुस्तकात केलेला आहे. हा इथून शून्यातून चालू झाला जिथे माझ्याकडे 2,000 नव्हते. आज ही परिस्थिती आहे की इंटरनॅशनल एडिशन आहे इंग्लिश न्यूजचं. त्याच्या कव्हर पेजवर माझा फोटो आहे आणि त्याच्या आतमध्ये माझी पूर्ण बायोग्राफी दिलेली आहे. जिथे याच याच्यात हेमा मालिनीची सुद्धा बायोग्राफी आहे, तिथे डॉक्टर मंजुषा तांडेकरची बायोग्राफी दिलेली आहे 4 पानांची. खूप छान, खूप छान. घडलं जेव्हा तुम्ही सकारात्मक ऊर्जांनी स्वतःसाठी फॅमिलीसाठी काहीतरी करू इच्छित. आज मी माझ्या फॅमिलीसाठी खूप काही जिथे मला 1,000 रुपये सुद्धा लोकांना मागावं लागायचे माझ्या गरजा पूर्ण करायला. माझ्या लग्नानंतर 3 वर्ष माझ्या हसबंडची सॅलरी बंद होती. लोकांना पैसे मागून कसे दिवस काढावे लागतात आणि वेळ पडल्यास लोक 1,000 रुपये देत नाहीत ते दिवस मी बघितले. आणि आज मला सांगायला आनंद होतो
की तुम्ही जी मला फी देता ना त्याच्यातनं मी खूप मोठी चॅरिटीचं काम करत असते. आणि या वर्षी मी जवळपास 1 लाखाचे नोटबुक आणि कंपॉस प्रिंट केले. आणि मुलांना आम्ही ते विद्याशक्ती विद्यार्थी सेवा मिशन या नावाने मुलांना जे जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, स्लम एरियातल्या स्कूल आहेत, त्या शाळांमध्ये मी कंपॉस आणि नोटबुक वाटप केला. मी अनेक विद्यार्थ्यांची फी भरते, मुलींच्या लग्नासाठी शिक्षणासाठी मदत करत असते. कुणाला सायकल नसेल मी सायकल घेऊन देते. हे सगळं मी तुमच्या या सेवा, तुम्ही जी फी भरता त्याच्यातनं माझं हे कार्य देखील चालतं. का करते? जन्माला आलो हात मुठ्ठी बांधलेली होती, जाताना हात रित्या राहतात, कपावर लावलेला 1 रुपयाचा सिक्काही सोबत जाणार नाही. तर मला या माध्यमातून मी स्वतःचं लाईफ तर सिक्युअर केलं, पण अनेक लोकांच्या जीवनामध्ये तो सकारात्मकतेचा प्रकाश आपण निर्माण करू शकतो. कसंही जगलात आयुष्याला दी एंड आहे, पण या रेकी ऊर्जातनं आपण हा प्रवास अधिक सुंदर आणि अधिक पॉझिटिव्ह करू शकतो. जे मला म्हणजे आयुष्यात मी कधी विचारही नव्हता केला की या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं घडतील, मी करू शकेल. बट थँक्स टू रेकी. हे नोटबुक आहे जे आम्ही प्रिंट केले आणि गरजू विद्यार्थ्यांना दिले, स्वखर्चाने, कुणाकडून 1 रुपया नाही घेतला. याला कारणीभूत तुम्ही आहे, तुम्ही दिलेली फी. जी फी तुमच्याकडून येते त्याच्यातनंही सेवा कार्य देखील घडतं. तर फक्त तुम्ही घेतलेले ऍडमिशन फक्त तुमच्यासाठी कामाची नाही राहत, तर त्याच्यातनं अनेक गरजू लोकांपर्यंत त्याच्यातला एक भाग पोहोचतो, की तुम्ही ते कारण ठरता. म्हणजे याचं माध्यम सुद्धा तुम्ही बनवा. मग आता जर अशा कार्यात तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर व्हॅल्यू किती, काय ठरवता व्हॅल्यू ज्याच्यात तुम्ही तुमच्या लाईफला पण सिक्युअर करणार आहे, शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक, तुमच्या फॅमिलीला तुम्ही सिक्युअर करणार आहे, त्यांच्याहीसाठी डिस्टन्स हिलिंग करू शकता, एक प्रोफेशन तुम्हाला मिळेल आणि या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल, कारण तुमच्याकडनं आलेल्या फीतनच हे उपक्रम घडत असतात. काय वाटतं? आता टाईप करा, काय व्हॅल्यू असेल? सांगू शकत नाही आता. खूप असं वाटतंय खूप काही करायची गरज आहे आणि मी खूप काही माझ्या हवा काय जेवढं असेल तेवढं मी नक्की करेन. ओके. तर त्याच्यासाठी तुम्हाला काही नाही करायचं, तुमच्या आयुष्यासाठी एक डिसिजन घ्यायचा आहे आणि या सेवा कार्यात भाग घेण्यासाठी, सहभागी होण्यासाठी एक डिसिजन घ्यायचा आहे. आज गुरुवार आहे आणि दर गुरुवारी आम्ही आपल्या सेकंड आणि थर्ड लेवलचं क्लास डिक्लेअर करत असतो, ज्याच्यात तुम्ही स्वतःचं रिलेशन, हेल्थ आणि फायनान्स बद्दल तुम्हाला हिलिंग कसं करायचं स्वतःचं आणि डिस्टन्स, जसं मी तुमच्या हाताला हिलिंग केलं आता, तसं तुम्ही इन्स्टंट कुणाला हिलिंग करू शकाल एवढं मी तुम्हाला ट्रेन करणार आहे लाईफ टाईम ऍक्सेस सह. आणि त्याची फी आता तुम्हीच टाईप करा. आता तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टीची फी किती असायला पाहिजे? नाही, काही आयडिया नाही. मी फर्स्ट तरी टाइम टाईप करा. रेकीलाच काय पहिल्यांदा वाटतं जे मिळणार आहे, जे म्हटलं की बाबा तुम्हाला मी सगळ्या डिस्टन्स हिलिंगच्या टेक्निक शिकवणार आहे, क्रिस्टल थेरपी शिकवणार आहे, त्याच्यानंतर या सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन देणार आहे, की शाळेत फिजिकल समस्या हो, मानसिक समस्या हो, तर त्याची व्हॅल्यू तुम्ही स्वतःसाठी किती लावता, की या सगळ्या गोष्टींची व्हॅल्यू किती असायला पाहिजे जिथे तुम्हाला लाईफ टाईम सोल्युशन मिळणार आहे, माझा लाईफ टाईम ऍक्सेस मिळणार आहे. ओके. आता आता जे लोक 5,000 टाईप करतात, वर्षभरात कपडे कितीचे घेता हो? इथे आयुष्यभराचा प्रश्न चालू आहे. मे बी मी अंदाजे टाकते मॅम, कारण मी अजूनपर्यंत फर्स्ट टाइम मी रेकी करते, त्यामुळे मला काही रेकीचं कल्पना नाही म्हणत नाही. हो, मी तुमच्या लाईफची व्हॅल्यू, माझ्या फी बद्दल नाही बोलत आहे. तुम्ही अच्छा सांगा अच्छा. तुम्ही तुमच्या लाईफची व्हॅल्यू किती करता. या सगळ्या गोष्टी जर सेट होत असतील, रिलेशन, हेल्थ, फायनान्स, आणि त्याच्यातनं तुम्हाला सेवा कार्याचा पण आशीर्वाद मिळत असेल, तर तुम्ही काय विचार करता की काय असायला पाहिजे? मी काय तुम्ही म्हटलं म्हणून मी काय तेवढी घेणार नाही, घाबरू नका. आमच्या विद्यार्थ्यांनी मगाची 75,000 रुपये फी बोलली. माझ्यासाठी मी एवढे स्पेंड नक्की करू शकते. ओके. तर आपल्या या सगळ्या कोर्सेस जे आणि या सेवा कार्य याची फी राहणार आहे आपली फक्त 6,000 रुपये. जे मी तुम्हाला हा. सांगते की सेकंड लेवल, चला थँक्यू ज्यांनी 25,000 10,000 लिहिले की तुम्ही तुमची व्हॅल्यू चांगली करताय. पण माझ्याकडनं, कारण माझंही हे 10 दिवसांचं फ्री सेशन तुम्हाला जे वेळ मी तुमच्यासाठी काढलेला आहे, शेवटी मग जेव्हा तुम्ही माझा क्लास लाईफ टाईम ऍक्सेस घेता ना, त्याची व्हॅल्यू तुमच्यासाठी झिरो होऊन जाते जरी 6,000, कारण माझ्या एका कन्सल्टन्सीची फी आहे 2,100 रुपये अर्धा तास बोलण्यासाठी. पण इथे तुम्हाला मी आणि माझ्यासह माझी टीम पूर्ण सहकार्य करणार आहे आणि त्याची फी मात्र 6,000 रुपये विथ लाईफ टाईम ऍक्सेस, ज्याच्यात रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग
आणि या सगळ्या माध्यमातनं अंतःकरण रेकी, मेडिसिन बुद्धा रेकी एवढं शिकल्यानंतरही या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला एक हिलर म्हणून करिअर कसं करायचं त्याचंही नॉलेज देणार आहे. म्हणजे रिलेशन, हेल्थ आणि फायनान्स तिन्ही गोष्टींवर आपण काम करणार आहोत. आणि याची फी 6,000 राहणार आहे. जे लोक, आणि कारण ही फी केव्हापर्यंत आहे, सोमवारपर्यंत नाही आहे. दरवेळेस मी थोडी जास्ती वेळ देत असते. आता आज आणि उद्यामध्ये जे लोक फी करते नंतर त्यांच्यासाठी जे 10,000 लिहिले आहेत ना मॅडम, मनीषा मॅडम, तीच फी राहणार आहे. ओके, तर या 2 दिवसांसाठी आपण एक ऑफर की 6,000 रुपये तुम्हाला फी राहणार आहे आज आणि उद्या पेमेंट करण्यासाठी. परवा जर फोन कराल तर तुम्हाला त्याच्यासाठी 10,000 प्लस फी राहू शकते. ओके, सो या पद्धतीने आपलं सेशन, तर त्याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला ग्रुपवर येणार आहे. दोज वर इंटरेस्टेड, कंपल्शन कुणालाही नाही. मी कधीच असं म्हणत नाही की आता ऍडमिशन करा, 10 मिनिटात ऍडमिशन संपणार आहे, असं माझं क्लोजिंग नसतं. असं असतं तर मी 10 दिवस इतक्या पेशन्सनी फ्री सेशन घेतलं नसतं. उद्या मी तरी तुम्हाला मनी मंत्र पण देणार आहेत. कोणी ऍडमिशन घेऊ न घेऊ, उद्याच्या सेशन मध्ये मी तुम्हाला मनी मंत्र पण देणार आहे. ठीक आहे, आज जर वॉटर चार्जिंग झालं नाही तर उद्या वॉटर चार्जिंगचं टेक्निक शिकवणार आहे, एनर्जी बॉल शिकवणार सगळंच आहे. ओके, तो अभी तक किसी को कोई सवाल है? नहीं तो हम आगे बढ़ेंगे. एनी क्वेश्चन, एनी डाउट? काहीच प्रश्न नाही आहे. प्रश्न नाही पडले तर मला असं वाटतं विमान डोक्यावरून उडालं. काय झालं? उषा शिंदे मॅडम, अनम्यूट करा. व्हॉट इज द क्वेश्चन? उषा शिंदे मॅडम, अनम्यूट करा. मॅम तुम्ही 3 दिवसाचा जो EFT आणि जो कोर्स ठेवला आहात ना, काय तर EFT ईएफटी काय? होपोनोपोनो आणि वॉटर चार्जेसचा कोर्स, हा, हा तो चालू आहे ना आता? चालू झाला ना मॅडम, आज सेकंड डे आहे त्याचं, उद्या लास्ट डे आहे. हा, काल माझा राहिला कारण मी हॉस्पिटलला ऍडमिट आहे ना, त्यामुळे मला करता नाही आला काल. तर मी आज काही नाही, जॉईन त्याचं करू का रेकॉर्डिंग मिळेल, पेशंट तुम्ही बरोबर? टीमशी संपर्क साधा, ते रेकॉर्डिंग बघूनही करता येईल. ओके ओके, म्हणजे मला उद्या कालची रेकॉर्डिंग मिळेल ना? हो हो, कालची रेकॉर्डिंग मिळेल, आजची मिळेल. मग मी आज फीस भरून जॉईन करते आज मग, कारण मी हॉस्पिटलमध्येच आहे पण मी जॉईन ठीक करते. ठीक ठीक, टीमशी संपर्क साधा, टीम गाईड करेल तुम्हाला. ओके ओके. ओके, कीर्ती मॅडम बोला. मला आज उशीर झाला जॉईन व्हायला, तर मला ते आज वॉटर थेरपीचं आणि रेकॉर्डिंग मॅडम, मिळेल वॉटर का? टेक्निक अजून शिकवलं नाही मी. ऍक्टिव्हेशन घेतलं आणि सेल्फ हिलिंग घेतलं. सध्या आपण 2 टॉपिक अच्छा, कव्हर केले. वॉटर हिलिंग व्हायचं अजून. ऍक्टिव्हेशनचं सेल्फ फिलिंगच कळेल का मला नंतर? ते तुम्ही जे आजचा व्हिडिओ रेकॉर्डिंग बघा ना, आजचा व्हिडिओ अपलोड होईल त्याच्यामध्ये आज रेकॉर्डिंग मिळेल ना? हो हो, हा चालेल मग. चला ओके. तर आता आपण बघू पाण्याला चार्ज कसं करायचं. पाणी घेतल्यानंतर सगळ्यांनी वॉटर आणि सॉल्ट टेक्निक आपण बघून घेणार आहे. तर पाणी ग्लासमध्ये तुम्ही नाही. हे आहे आपलं पाणी, कुठलंही जे तुम्ही ग्लासमध्ये घेतलेलं आहे. आता या पाण्याला काय म्हणायचं आहे, पहिले या पाण्याची चव बघून घ्या. जे नॉर्मल पाणी आहे त्याची थोडी एव्हनसिप चव बघून घ्या. एक्सप्लेन दॅट टेस्ट. आणि आता या पाण्याला म्हणायचं आहे, थँक्स टू मी, थँक्स टू वॉटर. हे पाणी मी तुझे आभारी आहे. थँक्यू, थँक्स टू रेकी, थँक्स टू मी. आणि याच्यावर हात फिरवायचा असा क्लॉकवाईज आणि म्हणायचं आहे, या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे, किंवा नारळाचं पाणी, जे तुम्हाला सुटेबल वाटतं. या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी आलेली आहे. 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 हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.
आणि आता पाणी पिऊन बघा आणि पाण्यात काय चेंज झाला सांगा मला. सांगा कुणाकुणाच्या पाण्यामध्ये फरक पडला. सुनंदा मॅडम अनम्यूट करा. काय झालं. माईक माईक ऑन करा मॅडम. हा मी बोला. जे आता पाणी पिलं ना, तिला नारळाच्या शहाळ्याची कशी चव असते ना, तशी गोड चव येत होती, शहाळ्यासारखी. आता बघा, जर पाण्याला 70% पाणी आपल्या शरीरातही आहे की नाही. जर तुमच्या शब्दांनी पाण्याची चव बदलू शकते, तर जर तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी किंवा तुमच्यासाठी जर रोज अफर्मेशन दिलं, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, जबरदस्त आहे, तर आपल्या शरीरातलं 70% पाणी तुम्हाला हील करणार की नाही करणार. आणि 70% पाणी आणि रोज असं चार्ज केलेलं पाणी जर तुम्ही स्वतः बोललात, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, तर या पद्धतीने आहे. तुम्ही तुमच्या घरात सुख समाधान नांदवू शकाल की नाही, आरोग्याची निर्मिती करू शकाल की हो नाही मॅडम. रोज. कारण आपली अफर्मेशनच हो आहे हो. ते आपल्या जीवनात बदल होतात. थँक्यू सुनंदा मॅडम. रश्मी मॅडम बोला. रश्मी चौगुले अनम्यूट करा. हा मॅम. म्हणजे मंदिरामध्ये आपण तीर्थ घेतो त्याला थोडासा असं कापराचा वास असल्यासारखा असतो बघा, कापूर. तसा म्हणजे स्वाद मला लागला. चला ग्रेट, खूप छान. शोभा मॅडम. शोभा मॅडम अनम्यूट करा. तुमच्या शब्दांनी जर पाणी बदलू शकतं तर जीवन बदलू शकणार. नमस्कार मॅडम. नमस्कार शोभा मॅडम. हा, मला पाण्याची टेस्ट ना अगरबत्तीचा स्मेल असं हे झालं मला. ओके गुड. मंदिरातल्या पाण्याचा नाही रोज जर का. आपण सकारात्मक अफर्मेशन केलं तर आपण स्वस्त मस्त जबरदस्त राहू की नाही. हो, चला आता मीठ नक्कीच. घेतल्यासोबत मिठाचं प्रॅक्टिकल करू आपण. त्या मिठाला जस्ट एक पिंच ऑफ सॉल्ट टेस्ट घ्या, किती खारट आहे, मग चूळ भरून ती टेस्ट बाहेर काढा. म्हणजे चूळ भरून ते पाणी पिऊन घ्या. असं एवढूच मीठ ना, थोडस मिठाची टेस्ट घेऊन घ्यायची. जस्ट पिंच ऑफ सॉल्ट आणि पाणी पिऊन टाका थोडस. म्हणजे तुम्हाला नॉर्मल जसं आपण पाण्याचा चव पहिले पाहिली तसं आता मीठ, नॉर्मल मीठ किती खारट आहे ते बघितलं. ऑब्झर्व केलं सगळ्यांनी. ओके गुड. आता त्या मिठाला म्हणा वाटीसमोरच्या मिठाची आणि म्हणा की तू एकदम टेस्टलेस झालेला आहे, तू एकदम पानसट झालेला आहे. यू आर टेस्टलेस नाव. तू एकदम पानसट आहे, तुला कुठलीच टेस्ट नाही आहे. यू आर टेस्टलेस, यू आर टेस्टलेस. ऐसा बोलो उसको थोड़ी देर. बोला बोला. यू आर टेस्टलेस नाव. तुला कुठलीच चव नाही आहे. यू आर टेस्टलेस. तुला कुठलीच चव नाही आहे. यू आर टेस्टलेस. तुला कुठलीच चव नाही आहे. यू आर टेस्टलेस. कुठलीच चव नाही आहे. 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 यू आर टेस्टलेस. यू आर टेस्टलेस. यू आर टेस्टलेस. आणि आता ते मीठ जे मगाशी घातलं तेच ते मीठ आहे. जस्ट टेक अ टेस्ट. आणि कोणाचं मीठ कमी खारट झालं सांगा, खारटपणा कमी झाला. संध्या चासकर मॅडम अनम्यूट करा. झालं का मिठाचा खारटपणा कमी. माईक माईक ऑन करा. हा झाला, बोला. हॅलो. हा बोला. संपूर्ण टेस्ट टेस्ट निघून गेली मॅडम, निघून गेली पूर्ण, एकदम बेस्ट. चला ग्रेट, थँक्यू. और कोई आणखी कोणी ज्यांचं मीठ कमी खारट झालं आधीच्या पेक्षा, त्याचा खारटपणा कमी झाला, किसने एक्सपिरियन्स किया, जल्दी बोलो. अच्छा संध्या मॅडम तुम्हाला जाणवलं. ओके बोला. सुनंदा मॅडम. माईक माईक ऑन करा. हा बोला. आधी घेतलं तेव्हा मिठाची खूप चव होती आणि आता घेतली तर चव त्याला नाही, मिठाची बिलकुल नाही आहे, साध्या पाण्यासारखी चव आहे. अब क्या हुआ. कारण काय कमी खारट झालं का बरं. कारण तुमच्या माइंडचा जो प्रोग्रामिंग आहे ते तुमच्या या सगळ्या एनर्जीला, आता तुम्ही रेकीचे साधक बनलेले आहेत, तर विचार करा. आता याचा उपयोग आपल्याला मॅजिक दाखवायसाठी नाही आहे. सांगायचा मुद्दा, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणणारी आपली संस्कृती आहे. बरोबर आहे. अन्न ही पूर्ण ब्रह्म म्हणणारी संस्कृती आहे आणि अन्न हे आपल्या प्राण ऊर्जेचं मुख्य केंद्र आहे.
आज आपण बघतोय की किती प्रकारची भेसळ अन्नामध्ये मिसळते. शुद्ध अन्न भेटत नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या रील आपण बघतो. पण कळत नकळत कधी काळी बाहेर खावं लागतं किंवा घरच्याही अन्नाला जे काही बाहेरून केमिकल्स वगैरे यूज होतात, तर तुम्हाला अफर्मेशन द्यायचं आहे आजपासून. हे अफर्मेशन रोज सकाळ संध्याकाळ जेवण वाढण्याच्या आधी किचनमध्ये तुम्ही सगळं जे अन्न शिजवलेलं आहे त्याला अफर्मेशन द्या. हे अन्न खाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसाही हो. हे ईश्वर ऐसाही हो. हे ईश्वर ऐसाही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तर या पद्धतीने जर तुम्ही रोज अन्नाला सकाळ संध्याकाळ अफर्मेशन दिले. आता जेव्हा तुम्ही बाहेर कधी जाता ना, अजून एक उपाय सांगते, कधीच पूर्ण प्लेट घ्यायची नाही. थोडंसं आपण काय करायचं, आपल्या आधी नैवेद्य म्हणून एक छोटासा त्याच्यातला कण, छोटासा एक बाईट तोडून बाजूला ठेवला जायचा आणि त्याच्यावर पाणी फिरवलं जायचं ताटावर. आपण बघितलं आपल्या पूर्वजांना की पाण्यात जेवायला ताट घेतल्यानंतर एक घास असा बाजूला ठेवायचा. तो का महत्वाचा होता? ज्या कुठल्या व्यक्तीने ते अन्न बनवलंय, घरचं आहे बाहेरचं आहे, ते अन्न बनवताना कोणाची नजर त्याच्यात लागली असेल, काही नकारात्मक एनर्जी, तर आपण पहिलेच जेव्हा त्या अन्नाचा एक बाईट बाजूला काढून ठेवतो, तर ती जी लागलेली टोक असते, ती नजर असते, ती बाजूला काढतो. आणि पाणी जेव्हा त्याला अन्नाला आपण पूर्ण असं देवाला जसं आपण देतो पाणी, तसं त्या अन्नाच्या भोवती जेव्हा पाणी फिरवतो, तर एक पॉझिटिव्ह लेअर पाण्याची, कारण पाणी हे सर्वोत्तम एनर्जीने आहे, हे अन्न पूर्ण सकारात्मक ऊर्जेने चार्ज झालेलं आहे. तर बघा, त्या अन्नाला कधीच म्हणजे अन्न ग्रहण केल्यावर आरोग्याच्या समस्या येणार नाही, कारण आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन रोज अन्न ग्रहण करतो. ठीक आहे, हे झालं अन्नाचं. पाण्याचं सुद्धा घरामध्ये जे माठ फिल्टरमध्ये वगैरे भरलेलं असतं, तिथे एक मेसेज म्हणजे तिथे रोज सकाळी दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. जर तुम्ही रोज, तुमच्या घरी एखादा व्यक्ती येईल ना, तो काही दिवसांनी म्हणाल तुमच्या घरामध्ये ना खूप पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते, तुमच्या घरच्या पाण्यालाही वेगळी चव आहे. तसं तुम्ही आता शहाळ्याची चव किंवा मंदिरातल्या तीर्थाची, तर तुमच्या घरातल्या पाण्याला वेगळी चव आहे. त्याच्यानंतर देवघरात ज्याही ईश्वर गुरुला तुम्ही म्हणता, काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांना प्रार्थना करा की हे पाणी मी तुमच्या ऊर्जांनी चार्ज होत आहे आणि याच्यामुळे माझ्या घरामध्ये संपूर्ण आनंद नांदत आहे. असं रात्री देवाजवळ पाणी ठेवून सकाळी ते घरात शिंपडून टाका. तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येणार नाही, तब्येतीचे प्रॉब्लेम होणार नाही. पॉझिटिव्ह अफर्मेशन फक्त टाका, कारण हम वास्तू तथास्तू म्हणत असते आणि कळत नकळत घरामध्ये वाद, आपल्या विचारांमध्ये कटुता, नकारात्मकता असेल किंवा घरामध्ये खूप मारधाडवाले मूव्ही पाहिले जात असतील, मारधाडवाले सिरियल्स पाहिले जात असतील, नकारात्मक अफर्मेशन व सिरियल, तर त्यामुळे घरातली एनर्जी नकारात्मक होते. आणि जर का आपल्याला ती एनर्जी नकारात्मक नाही पाहिजे आहे, तर या पद्धतीने तुम्ही घरात म्हणजे अन्नाला पण चार्ज करायचं, पाण्यालाही चार्ज करायचं आणि घरामध्ये पॉझिटिव्ह अफर्मेशननी पाणी चार्ज करून शिंपडायचं. त्याच्यामुळे तुमच्या घरातली ऊर्जा आपोआप सकारात्मक व्हायला लागेल. ओके, मनीषा मॅडम बोला, काय प्रश्न आहे? मनीषा मॅडम, हा पण बोला. मला एक विचारायचं होतं. मी वास्तू कन्सल्टंट आहे, तर ह्याच्या रेकीचा वास्तूच्या संदर्भात मला काही मदत होऊ शकते का? बोल. मी विचारते. मी स्वतः वास्तूचे क्लासेस घेते, म्हणजे आह, माझ्याकडे आह, सुद्धा खूप सारे प्रोडक्ट, आता जस्ट माझी वास्तूची बॅच संपलेली आहे. NLP, अच्छा. वास्तू, एंजल, सुजोक थेरपी, क्रिस्टल थेरपी, अशा अनेक मॉड्युलिटीज काम करते. ठीक आहे, तर वास्तूचा निश्चितच आपल्याला खूप फायदा होतो, कारण जेव्हा आपण वास्तू करायला जातो कोणाच्या घराचा, तर वी नीड प्रोटेक्शन, कारण आपल्याला माहिती नाही आहे त्यांच्या घराची एनर्जी कशी आहे आणि काय आहे. तर आपण रेकीच्या सिम्बॉल्सनी स्वतःला प्रोटेक्शन देऊ शकतो. प्लस तिथे तुम्हाला एनर्जी जाणवते जेव्हा तुम्ही एनर्जी फील्डवर वर्क करता, तर पॉझिटिव्ह, मी म्हणजे तुम्ही डाउझरचा वापर करता का वास्तूसाठी? नाही, मी अजून नाही डाउजिंग शिकले नाही, मला शिकायचं आहे. अच्छा, आपल्या या कोर्समध्ये आपण ते शिकवतो, रेकीच्याच कोर्समध्ये डाउजिंग पण आहे विषय. तर त्याच्यात आपण डाउजिंगनी कुणाच्या घराची एनर्जी चेक करायला शिकवते मी. तर तुम्ही कुठल्याही घरात जाऊन त्याची एनर्जी कुठे आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, ते पण तुम्हाला ओळखायला येतं.
मी माझ्या एंजलच्या बॅचमध्ये जमिनीतल्या आतलं पाणी शोधायला शिकवते, कोकोनट डाउसिंग. रेकीच्या ह्याच्यात पेंडुलम डाउसिंग शिकवते. माझ्या प्रत्येक क्लासमध्ये मी बोनसच दिलेले आहे, कारण मी याला मानते, इतना म्हणजे यहाँ तक खाली हो जाना है, इसलिए देने में कोई. थँक्यू मॅम. म्हणजे मला दोन्ही फायदे होतील. हा, तर वास्तूच्या व्हिजिट तुमच्या, मगाशीच माझ्या 3 ते 4च्या बॅचमध्ये एका स्टुडंटने सांगितलं की त्या आता नुकत्याच दिल्लीला व्हिजिटला गेल्या आणि 1.5 लाख रुपये त्यांना व्हिजिट फी मिळाली म्हणे, त्यांचं विमानाचं वास्तू व्हिजिटसाठी आणि एनर्जी चेक करायला. जाण्या येण्याची फी त्यांची दिली म्हणजे फ्लाईटची, तिथला राहण्याचा स्टे आणि दिल्ली आग्रा पण फिरवलं म्हणे त्यांना, आणि फी म्हणून त्यांना जी त्यांनी कन्सल्टन्सी दिली 1.5 लाख रुपये फी मिळाली. आणि त्या मॅडमनी वयाच्या 54 वर्ष माझ्याकडे शिकल्या, आता 56 इयरच्या आहे. 2 वर्षातली त्यांची एवढी ग्रोथ आहे की आज ते 5 ते 7 लाख रुपये महिना अर्न करतात. गुड. माझी थँक्यू मॅम. एवढी कमी असते, पण देताना भरभरून द्यायचं, तो ब्रह्मांड आपल्याला देत राहतो. थँक्यू मॅम. आणि स्वामींनी मला कदाचित म्हणूनच तुमच्याशी भेटवलंय की तू ह्यांच्याशी कनेक्ट हो, की तुझे सगळे पुढचे प्रॉब्लेम्स इझी थोडे सॉल्व्ह होतील. थँक्यू मॅम. थँक्यू. शोभा मॅडम बोला. सो अन्न पाणी चार्ज करण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, कळलं सगळ्यांना, अन्न कसं चार्ज करायचं, पाणी कसं चार्ज करायचं. ओके, बोला शोभा मॅडम. मॅडम मी सकाळचा क्लास मी जॉईन नाही करू शकले, मग म्हणजे त्याचं हे भेटेल ना मला, रेकॉर्डिंग तर नाही होणार होती ना त्याची? रेकॉर्डिंग त्याचं करतच नाही, समोरासमोर करावं लागतं. तर त्याच्यासाठी मी स्टार्टिंगलाच आज 2 उपाय सांगितले. पहिला उपाय हा आहे, जर तुम्ही सेकंड लेवलला ऍडमिशन कराल तर सेकंड लेवलच्या शक्तिपाताच्या आधी लेवल 1चा शक्तिपात करून दिला जाईल, पहिला उपाय. दुसरा उपाय हा आहे की जेव्हा केव्हा अशी आपली 10 दिवसांची फ्री बॅच होईल ती अटेंड करा, म्हणजे तुम्हाला त्याच्यात जर ऍडमिशन नसेल घ्यायची तर दुसऱ्या बॅचची वाट बघावं लागेल. ओके. ठीक आहे. आणि बरं, हे फीस बद्दल जर बोलायचं म्हणून तुमच्या कमिटी सोबतच बोलावं लागेल का? तुम्हाला आज ग्रुपवर मेसेज येईल नेक्स्ट लेवलच्या ऍडमिशनचा, तर त्याच्यात जो नंबर दिला असेल त्या नंबरवर कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज टाकू शकता, तुम्हाला टीम गाईड करेल. ओके. चालेल. ठीक. थँक्यू. ओके, सारिका मॅडम. आपण जे आता पाणी चार्ज केलं ना, ते फक्त मीच नाही पिलं. माझी मुलगी आता बाहेर जाऊन आली छोटी, तिला मी पाणी दिलं, म्हटलं जरा हे पाणी बघ पिऊन कसं लागतं. मी आणि त्याच्यात अफर्मेशन दिले होते की तू मठातल्या पाण्यासारखं, तीर्थासारखं झालं म्हणून. आणि मी स्वतःला, म्हणजे आपण आपल्यावर कशाला हे करायचं ना, की दुसरं कोणाला तसं वाटतंय का. मी तिला दिलं की हे मठातलं पाणी का आणलं इथं, म्हणजे तिने डायरेक्ट बोलली हे मठातल्या पाण्यासारखं लागतंय. खूप छान. मग विचार करा की जर आपण पाण्याच्या अफर्मेशन, तर प्रत्येक व्यक्ती, सांगायचा मुद्दा काय, प्रत्येक व्यक्तीची एनर्जी पण 70% पाण्याने बनलेली आहे. मग जर आपण आपल्याला मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे रोज म्हणायला लागलात, रेकीला कॉल करून तुम्ही रोज आपल्या प्रत्येक चक्रांना चार्ज केलं, तर परिस्थिती कशी राहील. खूप सुंदर. कारण हे माझ्यासाठी, मी 1000 रुपये कोणाला तरी उधार मागणारी मी, हे एवढी मोठी चॅरिटी करणं, हे मला याच्यामुळे रेकीतमुळेच प्राप्त झालं. किंवा प्रगतीचा प्रवास जर म्हणाल की इथून एवढा लंडन पर्यंत तिथल्या मॅगझिनवर कव्हर पेजवर फोटो असणं, हे इट्स नॉट मॅजिक. तर या सगळ्या एनर्जी जेव्हा रेकीशी मी जोडली ना, बिफोर रेकी आय वॉज झिरो, घरातही किंमत नव्हती, पण हा शब्द हे नाही करू शकत, टचवूड. थँक्स टू रेकी, की रेकीने भरभरून दिलं. ओके. रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउसिंग आणि अंतःकरण रेकी, मेडिसिन, बुद्धा रेकी, एवढ्या सगळ्या कोर्सेसची फी फक्त 6000 रुपये, ज्याच्यात तुम्ही हेल्थ, रिलेशन आणि फायनान्स ठीक करू शकाल. खाली एक मेसेज आला होता, त्यांचं उत्तर सगळं मिळून 6000 फी आहे, विथ लाईफ टाईम ऍक्सेस, रेकॉर्डिंग आणि लाईव्ह सेशन. का बरं, मी जेव्हा शिकली ना, तर गुरूंनी लाईफ टाईम ऍक्सेस दिला नव्हता, फक्त क्लास पुरताच ऍक्सेस होता. मग प्रश्न पडला तर गुरुच अवेलेबल नाहीये, आणि म्हणून मी माझ्या क्लासचा रेकॉर्डिंग आणि लाईव्ह सेशन दोन्ही ऍक्सेस देणार आहे. तुम्हाला लेव्हल 1चं वेगळं सर्टिफिकेट, लेव्हल 2चं, लेव्हल 3चं वेगळं मिळेल, पण सर्टिफिकेट आपण लेव्हल 2 वाल्यांनाच देतो, लेव्हल 1चं. कारण एका पहिल्या 2 बॅचेसमध्ये मी सगळ्यांना लेव्हल 1 केलं, सगळ्यांना सर्टिफिकेट दिलं असं म्हटलं. क्लास अटेंड केला होता 250 लोकांनी, सर्टिफिकेटचे अप्लिकेशन आले होते गुगल फॉर्मवर किती,
450, 500. ओके, त्याच्यामुळे विचार करा की 250 लोक क्लास करतील आणि 500 लोक सर्टिफिकेट मागतील, कसं होणार आहे? तर म्हणून आम्ही सेकंड लेवलला जे ऍडमिशन घेतात त्यांनाच लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3चं सर्टिफिकेट देत असतो. ओके, वैशाली मेहता मॅडम बोला. गुड इव्हनिंग. स्माइल इव्हिनिंग. हे लेवल 2 आणि लेवल 3चा टायमिंग काय असणार? हाच 4:30 ते 5:30 हाच टाइम सेम असेल. टायमिंग. आपली कुठली बॅच चालू ओके. झाली तर कंटिन्युएशन संपेपर्यंत एकच टायमिंग असतो. आणि दुसरं ते आपण रेकी केलं जेव्हा हाताने आपण पाम घेऊन ते नीवर एक्झाम्पल, मग ते मंत्र जे होतं तेच मग तर सगळ्या पार्ट्स वर करायचं, ते काय असणार ते? हो, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, दिव्यरेखी शक्ती मला संपूर्ण स्वास्थ्य प्रदान करत आहे, या पद्धतीने. पण हे स्वतःला झालं. जर मला कोणाला करायचं असेल तर स्वतःच्या बघा, अंगावरच तो लेवल आता उद्या दुसऱ्यांना कसं हील करायचं हे उद्या शिकवणार. उद्याचे आपले टॉपिक काय आहे? टचनी. सेकंड लेवल मध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुणाला हिलिंग करू शकाल विदाउट एनी टच, पण लेवल 1 मध्ये तुम्हाला टचच करावा लागेल. ते आपण उद्या शिकणार आहे. उद्याचा आपला टॉपिक आहे मनी मंत्र, दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस काय करावी, त्याच्यानंतर दुसऱ्यांना स्पर्शाच्या माध्यमातून हील कसं करायचं आणि तुमचे प्रश्न ओके. उत्तरं. हे तर आज डे 9 आणि डे 10 उद्याच होणार आहे आपला. उद्याचा क्लास 2 तास होणार आहे, 4:30 ते 6:30. ठीक आहे, म्हणजे आज होतं ते स्वतःसाठी होतं. आज होतं ते स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी कसं करायचं ते उद्या शिकवणार आहे. बरं बरं, तेच विचारायचं होतं. ठीक आहे, ओके, ओके, थँक्यू. चलो, थँक्यू. आज मी केलं, मला पण बरं वाटलं. मी माझा नीवर केलं होतं, ते मला लेवल 2 हिलिंग 10 सारखं वाटलं. दिवसांचं आहे, लेवल 3 10 दिवसांचं आहे. टोटल 20 दिवसांचं सेशन राहणार आहे. ओके, चलो, सो थँक्यू. उद्या आपण भेटू याच वेळी 4:30 वाजता. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्यरेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.